प्रॅक्टिकल नंबर 19 बघणार आहे ते ओपन सर्किट अँड शॉर्ट सर्किट टेस्ट ऑन सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर डिटरमाइन इक्विवलेंट सर्किट पॅरामीटर. म्हणजे ते सिंगल फेजची ओपन सर्किट जी टेस्ट आहे त्याच्यामध्ये आपण पॅरामीटर बघणार आहे. आपण जर का हे जे रिॲक्टन्स आहे R1 आणि X1 हे जर का ह्या साईडला घेतलं ते डॅशमध्ये दाखवतो आणि सेकंडरी साईडचं प्रायमरी साईडला गेलं ते पण डॅशमध्ये दाखवतो. त्यानंतर आपल्याला हे कनेक्शन डायग्राम बघायची. कनेक्शन डायग्रामसाठी आपण रिसोर्सेस घेणार आहे. त्यामध्ये सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर घेणार आहे, एक सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर घेणार आहे हे वालं, आणि एक हे ऑटो ट्रान्सफॉर्मर घेणार आहे. एक AC व्होल्टमीटर लागणार आहे आपल्याला, हे AC व्होल्टमीटर घेणार आहे. परत एक AC ॲमीटर लागणार आहे, ते पण घेणार आहे आपण. आणि एक LPF वॅटमीटर लागणार आहे, तर ते नाही आपल्याला, ते आपण जनरल वॅटमीटर घेऊ. त्यानंतर आपण ती टेस्ट आता बघू. त्यामध्ये आता आपल्याला कनेक्शन अगोदर ऑटो ट्रान्सफॉर्मर लावायचं आहे. ऑटो ट्रान्सफॉर्मरचं कनेक्शन आपल्याला एक व्होल्टमीटर लावायचं आहे पॅरललमध्ये, आणि परत एक ॲममीटर लावायचं सिरीजमध्ये. त्याच्यानंतर आपल्याला एक व्हॅटमीटर जोडायचं, आपलं जनरल लावलेलं आपण व्हॅटमीटर. त्यानंतर आपल्याला म्हणजे ॲटो ट्रान्सफॉर्मरचा सप्लाय आपण कोणाला दिला आहे? ॲमीटरला दिला आहे. ॲमीटरचं दुसरं टर्मिनल आपण वॅटमीटरला दिलं आहे. वॅटमीटरचं MC शॉर्ट केलं आहे, वॅटमीटरचं M आणि C शॉर्ट केलं, आणि L आणि V हे आपण LT साईडला वापरलं. LT म्हणजे लो व्होल्टेज साईड, ओके. आणि HT साईड ओपन ठेवली आपण. 1 kVAची जी जो ट्रान्सफॉर्मर आहे त्याची ही साईड आपण ओपन ठेवली, आणि इथं आपण मल्टीमीटर लावलं आहे कशासाठी? व्होल्टेज चेकआउट करण्यासाठी. तर अशा पद्धतीचं हे स्ट्रक्चर आहे, ओके. सर्किट डायग्रामनुसार पुन्हा एकदा सांगतो बघा. ही सर्किट डायग्राम आहे. याच्यामध्ये हे तुमचं सिंगल फेज सप्लाय आहे. त्याच्यानंतर हे ॲटो ट्रान्सफॉर्मर आहे. ॲटो ट्रान्सफॉर्मरला काय केलं आहे? तर पहिले ते एक व्होल्टमीटर लावलं आहे, ओके. कितीवालं? 0 to 300वालं व्होल्टमीटर लावलं. 0 to 300 व्होल्टवालं व्होल्टमीटर ॲक्रॉसमध्ये पॅरलर कनेक्ट केलं हे वालं. त्याच्यानंतर एक ॲमीटर लावलं आहे. हे ॲमीटरची रेंज किती आहे? 0 to 5 अँपिअरवाली. 0 to 5 अँपिअरवालं MI टाईपचं ॲमीटर आहे. त्याच्यानंतर ॲमीटरचं दुसरं टर्मिनल कुठं कनेक्ट केलं आहे? Mला. तर आणि त्याच्यानंतर MC काय केलं आहे? शॉर्ट केलं आहे. तर MC शॉर्ट केलं आहे. आणि L आणि V हे जे टर्मिनल आहे, L आणि V कुठं दिलं आहे? ट्रान्सफॉर्मरच्या LV साईडला दिलं. आणि HV साईड जी आहे ती ओपन ठेवली. HV साईड काय केली? ओपन ठेवली. अशा पद्धतीचं स्ट्रक्चर आहे. आपल्याला काय करायचं आता? रीडिंग घ्यायची, ओके. कोणतं? ओपन सर्किट टेस्ट. तर सगळ्यात पहिले आपण काय करू? सप्लाय 0 करू. करा, ऑन करा बेटा. तर ऑन केल्याच्या नंतर काय होईल? सगळ्यात पहिले आपण काय करू? एक 50 व्होल्टचा सप्लाय देऊन पाहू. 80 देऊ. चल, काय केलं आहे? 80 व्होल्टचा सप्लाय दिला का 100 द्यायचा? चला, तुम्ही म्हणता तसं 100 व्होल्टचा सप्लाय आपण इनपुट साईडला देऊ. द्या. किती सप्लाय दिला? इनपुट व्होल्टेज साईडला सिरियल नंबर 1 100 व्होल्टचा सप्लाय दिला इनपुट साईडला. तर नो लोड करंट किती आहे रे सध्या? 1.25 अँपिअर. किती? 1.25 अँपिअर किंवा 2 अँपिअर घेऊ. त्याच्यानंतर वॅटमीटर W1 किती रीडिंग दाखवतं आहे बघायचं आहे. ऑब्झर्वेशनल एरर नाही झालं पाहिजे म्हणून व्यवस्थित बघायचं आहे टॉपला. तर किती आलं हे? 30 वॅट आलं आहे, 30 वॅट. त्याच्यानंतर व्होल्टमीटर सेकंड, याचा रीडिंग किती येतं ते बघायचं. हे पहा, हे व्होल्टमीटर सेकंड. तर इथं आपण व्होल्टमीटर न लावता काय केलं आहे? मल्टीमीटर घेतलं आहे. तर 201.6 व्होल्ट आलं आहे. किती? 201.6 व्होल्ट. मग आता के काढायचं. के इज इक्वल्स टू काय रे? V2/V1. V2 काय? सेकंडरी व्होल्टेज. किती? 201.6 व्होल्ट भागिले 100 व्होल्ट. तर किती आलं हे? 2.016. हे आलं तुमचं के ट्रान्सफॉर्मेशन रेशो. येतं लक्षात? आणि के आलं तर मग आपण काय करत असतो? इथले जे पॅरामीटर आहेत कोणते? के वाले. तर हे पॅरामीटर इकडं शिफ्ट करताना आपण के कन्सिडर करतो, के स्क्वेअर घेतो. आठवते? इकडे गेल्यावर डॅशने बदलतात आणि ते के स्क्वेअरच्या प्रपोर्शनमध्ये. प्रायमरी टू सेकंडरी गेले तर के स्क्वेअर मल्टिप्लिकेशनमध्ये असतो, आणि सेकंडरी टू प्रायमरी आले तर के स्क्वेअर डिव्हिजनमध्ये येतो. येतं लक्षात? अशा पद्धतीचं स्ट्रक्चर आहे, ओके. तर ही झाली तुमची ओपन सर्किट टेस्ट, ओके. आता याच पद्धतीची टेस्ट पुढच्या प्रॅक्टिकलला आहे, ओके. सेम टेस्ट जी आहे कुठे?
ओपन सर्किट अँड शॉर्ट सर्किट टेस्ट फॉर सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर टू डिटरमाइन व्होल्टेज रेग्युलेशन. इथं बी तुम्हाला फक्त काय करायचं आहे, व्होल्टेज रेग्युलेशनसाठी काढायचं आहे. इथं बी स्टेप अप ट्रान्सफॉर्मर आहे, सेम गोष्टी आहेत, सेम रिडिंग आपण घेऊ, वाटलंच तर रिडिंग दुसरी घेऊ, पण पॅरामीटर आता तुम्हाला काय कनेक्शन वेगळे करून देत नाही. कनेक्शन समजून घ्या. आता आपण हीच रिडिंग जी आहे ही 120 व्होल्टला घेऊ. किती व्होल्टला घ्यायची? 120 व्होल्टला. तर मग प्रायमरी करंट किती आहे? प्रायमरी व्होल्टेज किती? 120 व्होल्ट. ओके, दिसतं इथं 120 व्होल्ट. त्याच्यानंतर आता करंट बघायचं आहे. करंट किती आहे? 1.9 ॲम्पियर. सो 1.9 ॲम्पियर. नो लोड वॅटेज. वॅटेज किती आलं आहे? 60 ॲम्पियर, 60 वॅट आलं आहे. ओके, वॅटेज आलं आहे 60 वॅट. सेकंडरीचं व्होल्टेज बघा बरं, ते 240च्या आसपास आले जवळपास. 239.9 3839 पकडू आपण. 238.9 गृहीत धरू. तर मग के काढायचं. के इज इक्वल्स टू काय? 238.9 भागिले 120. किती आहे येतं रे बाळांनो? बघा काढा. 238.9 भागिले 120. 120. 1.99 ॲप्रॉक्सिमेटली 2 हा आला के. ट्रान्सफॉर्मेशन रेशो किती आला? जवळपास 2 आला. तर हे समजलं ना तुम्हाला? चला, आता हे झालं सगळं ओपन सर्किट टेस्टसाठी. आता शॉर्ट सर्किट टेस्टसाठी काय करायचं? हे शॉर्ट करायचं आहे, परंतु साईड आपल्याला बदलायची. तर याच्यात काहीच अडचण नाही ना? ठीक आहे, करू का?